बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागतं. कायद्यामध्ये त्याच्याबद्दल अशी तरतूद आहे की तुम्ही एका वर्षामध्ये बांधकाम विषयक 90 दिवस काम केलेलं असलं पाहिजे आणि ते सुद्धा अर्ज करण्याच्या पूर्वी वर्षातील 90 दिवस काम केलं पाहिजे. आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किती बेकारी आहे आपल्याला माहिती आहे. 365 काय 200 दिवस सुद्धा लोकांना काम मिळत नाही. 90 दिवस काम केल्याबद्दल इंजिनियर किंवा ग्रामसेवक किंवा महापालिकेचे अधिकारी यांनी प्रमाणपत्र द्यायचं आहे. खरं म्हणजे प्रमाणपत्र हे इंजिनियर, कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक यांनी द्यायचं आहे आणि त्यांनी या बांधकाम कामगार कायद्याखाली स्वतःचा उद्योग नोंदवायचा आहे आणि क्रमांक घ्यायचा आहे. त्यांनाही अधिकार आहे. मग तो शिकलेला असो नसो, इंजिनियर असो नसो, साधा मुकादम सुद्धा जर त्यानं जर नोंदणी केली मालक म्हणून तर तो प्रमाणपत्र देऊ शकतो. नंतर असा मुद्दा तयार झाला की एका मालकाकडे 90 दिवस कोणी काम करत नाही, वेगळ्या वेगळ्या मालकांच्याकडे काम केलं जातं. म्हणून मग संघटनांनीच असं सांगितलं की तुम्ही हे अधिकार ग्रामसेवकांना दिले पाहिजेत, नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना दिले पाहिजेत आणि ते त्यांना अधिकार दिले. आता याचा इतका गोंधळ आहे. हे खरं आहे की ग्रामसेवकाला तो कामगार म्हणून काम करत असल्याची खात्री वाटली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला काही अधिकारी दुसरं टोक त्याने गाठलेलं आहे की ग्रामसेवकाचंच प्रमाणपत्र पाहिजे आणि ग्रामसेवक सुद्धा प्रमाणपत्र कधी देणार तर त्याला कंत्राटदाराने दिलं पाहिजे लिहून की हा माझ्याकडे 90 दिवस काम करतो. आणि कायद्यामध्ये तरतूद अशी आहे किंवा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय असा आहे की जर तुम्हाला कंत्राटदारांच्याकडून इंजिनियरकडून प्रमाणपत्र मिळत नसेल तर तुम्ही ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र घेऊ शकता. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसेवक जे आहेत एकतर त्याचं प्रमाणपत्र चालेल किंवा बांधकाम व्यावसायिकाचं चालेल, परंतु काही ठिकाणी ग्रामसेवकाचंच मागतात अधिकारी. एवढा विचित्र प्रकार आहे. दोन्हीपैकी एकाचं लागलं पाहिजे असे आदेश आहेत, पण विशेषतः विदर्भामध्ये हे सगळे उद्योग सुरू आहेत. त्यामुळं एक कुठलंही प्रमाणपत्र पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्ही 90 दिवस काम केल्यानंतर अर्ज करता. मग तुम्ही आज काम करताय का नाही याचा काही संबंध नाही. आज तुम्ही काही उद्योग करू शकत असाल, कारण 90 दिवस काम केलेलं असलं पाहिजे. भूतकाळ आहे, आज काय करतो याला महत्व नाही. त्यामुळं आज काय करतो ह्याच्यावरून बोगस कामगार ठरवणं हा मूर्खपणा आहे. दुसरं असं आहे की पूर्वी कामगारांची नोंदणी महाराष्ट्रामध्ये केली जायची, त्यांना पुस्तकं मिळायची. नोंदणी केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन नव्हतं, पण आता त्यांनी काय केलेलं आहे की तुम्ही अगोदर नोंदणी करायची ऑनलाईन. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची ऑर्डर मिळणार आणि मग अधिकारी तुमची कागदपत्र तपासणार. तुम्ही खरे कामगार आहे का खोटे कामगार आहे तपासणार आणि मग तुम्हाला ते नोंदणी क्रमांक देणार. त्यांची हरामखोरी एवढी आहे की प्रत्येकाला कार्ड देण्याचे पैसे ते कंत्राटदाराला देऊन बसले रोज आणि कार्डच देत नाहीत कामगारांना. नुसता नोंदणी MH नंबर असेल त्याच्यावर सगळे फॉर्म भरत बसायचे. तर हे जे आहे म्हणजे तुम्ही आमचं अर्ज घेतला, व्हेरिफिकेशन केला, तुम्हाला पटलं, मग तुम्ही नोंदणी आमची केली आणि आता म्हणताय आम्ही बोगस. याला ज्यांनी सही केली ते जबाबदार आहेत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे, आदेश केलेला आहे की जर कोणी बोगस कामगार असतील तर त्याला नोंदणी करणारे अधिकारी असतील. तर हा एक विनाकारण मोठा गोंधळ करायचा आणि ज्या वेळेला त्यांना अवघड वाटतं, कारण आम्ही त्यांना म्हणतोय ना आता हे 26,000 कोटी जमले, ते त्यातले 15,000 कोटी 4 कंत्राटदारांना दिलेले आहेत. मग कंत्राटदारांना काही फुकट देतात काय?
त्यांचं याने टक्केवारी घेतलेली आहे, कमिशन घेतलेलं आहे आणि यातली टक्केवारी आणखीन मोठी आहे. आणि मग टक्केवारीची बोंबाबोंब होईल, त्याने खाल्लेलं बाहेर येईल म्हणून मग बोगस म्हणून बोंबलायचं. तर हे समजून घेतलं पाहिजे कामगारांनी. आणि दुसरं असं आहे की पूर्वी कामगारांना स्वतः अर्ज करण्याचे अधिकार होते. समजा काही आधार कार्ड चुकला, पासबुक चुकलं किंवा इतर काही नावामध्ये चूक असेल, स्पेलिंगमध्ये चूक असेल, हे अधिकार सगळे त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि जिल्ह्याला सुद्धा ठेवलेले नाहीत. डायरेक्ट ते मुंबईला यांच्याकडे 10 कर्मचारी नाहीत काम करणारे आणि 60 लाख लोकांचं काम हे करतात. हे अधिकार सुद्धा त्यांनी जिल्ह्याकडे आता ठेवलेले नाहीत. तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेतल्यानंतर त्यांनी कायद्याने जो अधिकार आहे की आम्हाला आमचा अर्ज दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी अधिकार काढून घेतलेला आहे. तर हे महत्वाचं आहे. दुसरं असं की हे सगळे अर्ज जे आहेत आता 60 लाख बांधकाम कामगारांचे राज्यातले 15 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत. त्याच्याबद्दल हे वर्षभर काही निर्णय करत नाहीत. परंतु पेट्या घेण्यासाठी आणि भांडी देण्यासाठी यांची काही अट नाही. तुम्हाला MH नंबर मिळाला की तुम्हाला पेट्या मिळतात, भांडी मिळतात. भांडी घ्या आणि गप्प बसा. परंतु तुम्ही स्कॉलरशिप मागितला की तिथनं बोंबाबोंब चालू झाली. मग व्हेरिफिकेशन करा, मग तुमचं 75 दिवस भरल्याचं आणा, मग तुमचं बोनट सहीच नाही, पत्ताच नाही, असलं सुरू आहे. आता त्याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की ज्याने 3 महिने आपला अर्ज तपासलेला नाही त्याने आता सगळे अर्ज मंजूर केले पाहिजे. जर त्यांनी नामंजूर केले, आता हे नामंजूर करायचं चालू आहे कारस्थान सगळीकडे, काहीही कारण नसताना उघड खोट्या कारणावरून लहरीबाजपणे सगळे अर्ज नाकारले जात आहेत मोठ्या प्रमाणात. हा त्यांना अधिकार नाही. याबद्दल माझं आपल्याला सांगणं असं आहे की आता या राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झालेला आहे आणि हा कायदा लागू झाल्यामुळं 3 महिन्याच्या पुढचे जे अर्ज असतील ते त्यांना नामंजूर करता येणार नाही. कारण त्यांच्या दोषामुळे ते थांबलेलं आहे ना. तुम्ही कशासाठी वर्ष लावलं? आम्ही सगळं तुमचं व्हेरिफिकेशन केलं, सगळं केलं आणि तुम्ही मंजूर करायला अर्ज तयार नाही आणि मंजूर केलं तरी पैसे द्यायला तयार नाही. हे जे सगळं आहे त्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त कंत्राटदारांचं भलं करायचं आहे, त्यांना पैसे द्यायचे आहेत आणि कामगारांना द्यायचे नाहीत. तुम्ही 2024 सालचा हिशोब जो आहे तो वेबसाईटवर आहे त्यांच्या MBOCW, वाचून बघा. त्याच्यामध्ये त्यांनी न दिलेल्या भोजनासाठी 2025 कोटी दिलेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचे 15 लाख प्रलंबित आहेत अर्ज, त्यांना त्यांनी वर्षाला 500 कोटी रुपये दिलेले आहेत. रक्त काढून रिपोर्ट नाही मिळाला तरी सुद्धा त्या कंत्राटदाराला आणि कंपनीला ते प्रत्येकासाठी 3,900 रुपये देत आहे. भांड्यासाठी हीच अवस्था आहे. प्रत्येकी 10,000 रुपये गुणिले 25 लाख करा, इतकी रक्कम त्यांना दिलेली आहे. पेट्या देत होते सुरक्षा संच, ते बोंबलला. आता आणखीन पातळ नाजूक पेट्या आणलेल्या आहेत, एक लाथ घातले तर ते मोडून पडेल अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे की याच्यावर पैसे खर्च केले जात आहेत आणि 23-24 मध्ये सगळ्या सौर योजना ज्या आहेत 23 योजना, त्याच्यावर फक्त 60 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. तर त्याच्यामुळे की हे जे सगळं सुरू आहे ते ऐकायला तयार नाहीत. कंत्राटदारांचं भलं करायचं ते थांबायला तयार नाहीत. या मोदी सरकारचं सुद्धा हे ऐकत नाहीत आणि हे सगळं सुरू आहे. आणि सुरू असल्यामुळं हे ऐकत नसल्यामुळे आणि माध्यमासाठी त्यांनी 110 कोटी रुपये खर्च केले. प्रसार माध्यमावर कसा खर्च केला, काय खर्च केला काय माहिती नाही. कधी यांनी मंडळाकडून कुठल्या पेपरला बातम्या आल्या आणि काय युट्यूब चॅनलवर दिसलं आणि काय प्रबोधन केलं माहिती नाही. परंतु 24 मध्ये मात्र यांनी 110 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आणि हे सगळं असल्यामुळं आता आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवलेला आहे, कोल्हापूर खंडपीठाचा दरवाजा ठोठवलेला आहे आणि यांनी पद्धतशीर सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या आमदारांच्या फायद्यासाठी की कमिट्या निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आम्ही चॅलेंज दिलेलं आहे. ते 8 जानेवारीपर्यंत त्यांना आपलं म्हणणं द्यायचं आहे.
बोनस जाहीर केलेला होता, बोनस दिलेला नाही, त्याची एक अवमान याचिका आम्ही दाखल केलेली आहे. घरांचं घरं त्याला द्यायचीच नाही, जाचकाठी करून ती योजना त्याने निकामी बनवलेली आहे, त्याची सुद्धा हायकोर्टमध्ये केस चालू आहे. 3 वर्षे सभासद असलं पाहिजे ही अट केलेली आहे. पूर्वी ती 1 वर्ष होती, ती आता याने 3 वर्षे केलेली आहे. त्यांनी एक पेन्शनची बोगस योजना जाहीर केलेली आहे, अजून कुणालाही बोनस मिळालेला नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर तुमचा अर्ज आता नाकारला 3 महिन्यानंतर, तर तुम्ही सरळ आमच्याशी संपर्क करा आणि तुम्ही अर्ज करा. या लोकसेवा हक्क अधिनियमाखाली त्यांच्यावर केस घाला. त्याच्यामुळं त्यांचाच दोष असल्यामुळे, तपासले नसल्यामुळे त्या प्रत्येकाला, प्रत्येक कामगारासाठी 5,000 रुपये दंड करावा लागेल. आम्ही हे निवेदन पाठवलं. या लोकसेवा हक्क आयोगाचे जे आयुक्त आहेत मुंबईला, त्यांना पाठवलं. त्यांनी ते पुण्याला रेफर केलं, पुणे विभागासाठी. त्यांचं पत्र आमच्याकडे आलेलं आहे. त्यांना आता आम्ही सोमवारी भेटतोय आणि या पद्धतीने की या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि हे जे सगळं गौडबंगाल चालू आहे या मंडळामध्ये, अरे रावी हुकुमशाही पद्धत चालू आहे. यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधीच नेमलेले नाहीत. त्याचबरोबर या मंडळाचा कायम म्हणे अध्यक्ष हा कामगार मंत्रीच राहील. म्हणजे या मंडळाची स्वायत्तता त्यांनी संपवलेली आहे. तर या सर्व प्रश्नाबद्दल संघर्ष हळूहळू उभा केला पाहिजे, नेमकं प्रश्नावर उभा केला पाहिजे. नुसता जय म्हणून उपयोग नाही, तर अर्ज करायला पाहिजेत, निवेदनं पाठवून दिली पाहिजेत. तुम्हाला उद्याला आम्ही निवेदन पाठवून देऊ, ते तुम्ही सर्वांनी पाठवून द्या. तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा आम्ही टाकू की लोकसेवा हक्क आयोगाखाली अर्ज कसा करायला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही युनियनचे सभासद होणं गरजेचं आहे. त्याला युनियनचं मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग तुम्हाला कोणी एजंट म्हणण्याचा प्रश्नच येणार नाही, त्यांची हिंमत होणार नाही. आणि संघटनेच्या वतीने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तर तुम्ही संघटनेशी संपर्क करा. सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश केलेले आहेत की कामगार संघटनेबरोबर सहकार्य करा, सहकार्य घ्या आणि बांधकाम कामगारांचे हित करा. तर यांनी हे सुप्रीम कोर्टाचे आदेश सुद्धा पाळत नाहीत. अहो, हे भारताची घटनाच पाळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली ही जी घटना आहे त्याची दररोज पायमल्ली चालू आहे. अरे आमचं बोगस कामगार काम म्हणता म्हणता यांनी बोगस मतदानाच्या जोरावर निवडून आले, सत्ता हातात घेतली आणि जे खरे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांना बाजूला फेकून दिलं. हा सगळा प्रकार चालू आहे. त्यामुळं आपण संघटित व्हायला पाहिजे, संघटनेचा वापर केला पाहिजे, कायदेशीर मार्गाचाही वापर केला पाहिजे. या सर्व प्रश्नाबद्दल जरूर आपले काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आता सध्या हायकोर्टमध्ये केसेस चालू आहेत, आंदोलन चालू आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची इच्छा आहे की मेळावे व्हावेत. तर यासाठी तुमच्या आर्थिक मदतीची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. तुम्हाला जितकी जमेल तेवढी आर्थिक मदत तुम्ही पाठवून द्या, गुगल पे, फोन पे. माझा मोबाईल क्रमांक आहे त्यासाठी 9960499366. हे जे यूट्यूब चॅनल आहे हे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी आहे. तर हे तुम्ही सबस्क्राईब करा, विनामूल्य आहे. लाईक करा आणि सर्वांना सांगा. एवढं बोलून मी आजचे विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.